नमस्कार दोस्तांनो. बघा ऊन अतिशय भयानक पडलंय. लय कडक ऊन पडलंय राव, बोलायचं काम नाही. काय सांगायचं. आणि असल्या उन्हात तुम्हाला सांगतो, पांडू दादा फुटबॉल खेळतात. बघा बिंगरी सारखं फुटबॉल खेळतात, बिंगरी सारखं. अरे बापरे, फक्त पायान मारायचा, हातान मारायचं नाही. कशा बघा आला, बघा आला आला. अरे अरे बापरे. कसा आहे बघा लेकरांचा आणि पांडुदाचा फुटबॉल चालू आहे बघा, फुटबॉल खेळायला. मी कधी काय फुटबॉल खेळ नव्हतो, पण आज पहिल्यांदाच बघतोय. अरे बापरे, लांब लांब गेलं, लांब गेलं. हो 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 हो. पोरं पण तुम्हाला सांगतो निभार पळती ती. मोना चप्पल घाल की, मोना चप्पल घाल, ऊन लागतंय मोना. आता आपण दोघं मला फेका आणू, फेक बाहेर. अरे 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 बापरे, अरे लांब गेला बा. कसा आहे पांडू दादा, जमते हो तुम्हाला खेळायला? आपलं मारायचं आला की पायाने मार. असं आहे बघा. पांडू दादा विविध प्रकारचं आवाज ही येतात बा, ॲक्शन येते एकदम भारी. मला एखादी सांगाय कोणाची बीत भारी येतो. हा दादा कोण काय सांगायचं, दादा कोण केलं मायला तुमच्या या मायला गंगू झाडून तुझे बाम आणि तुमच्या ढोलकीला लावा झेंडू बाम. या मायला मावशी बोंबलत बसेल तिकडे. लय भारी जमते बघा. टाको बघा सगळे जमते बघा. लय भारी खेळ चालू आहे बघा. तकडे अंकिता बी खेळते बघा जोरात. अरे मोना तुला कॅच करायला आलं नाही रे बापरे. आता आपला कॅच करा, कॅच करा. आला बघ. हा चला रेडी. अरे फत्रे पडते फत्र्यावर. हे पण ना बरं. अरे बापरे, टाकीत पडला म्हणजे काय. तुमच्याकडे आहे का ऊन? आमच्याकडे बघा लय ऊन पडले बघा. तरी तुमच्या बारामध्ये एवढं ऊन नसेल. नाही एवढं झाड हे असल्यामुळं पोरांना लागला सारखा. हा. अरे बापरे. हा, अरे अरे कॅच करा, कॅच करा. बापू लय पळते पण काय होतच नाही पोहा. लांबनं पायाने मारायचं बाबा. कृष्ण बंद कर, बात कर आता. हा चल टाक. अरे अरे क्या आता जमला क्या. आता हाताने ना. तर दोस्तांनो बघा, अशा प्रकारे तुम्हाला सांगतो पांडूचा तसा खेळ चालू आहे बघा. पांडू झाल्यापासून बघा बरं वाटायला लागले बघा. आणि ऊन पण तुम्हाला सांगतो कडक पडलेलं आहे, पण आता जरा ऊन खाली व्हायला लागले. पण दुपारचं तुम्हाला सांगतो ऊन इतकं लागतंय की बोलायचं काम नाही. लय म्हणजे लय ऊन लागतंय राव, काय सांगायचं. म्हशींना बघा पाणी पाजलंय. म्हशी पण तुम्हाला सांगतो आज जरा धुतली द्या, त्याच्यामुळे निवांत बसले बघा. कशा म्हशी बसली बघा, हे रोज करत निवांत. एक दोन रेडकं उभा राहिली ती, नाही तर सगळी मसरं तुम्हाला सांगतो बसली ती. कशा आहे त्या म्हशी निवांत बसली ती. बरं वाटतंय ना तुम्हाला सांगतो. अशा मस्तपैकी बसल्या ना म्हशी, तुम्हाला सांगतो रानाचं काय सांगायचं तुम्हाला. हे ऊन आता आताशी कडक पडतंय आणि पाठाचं थोडं गारवा सुटतंय, त्यामुळे माणसं आजारीच पडतील बघा. म्हशी बसली बघा. आणि उन्हात तुम्हाला सांगतो जर हिंडवाईन हे म्हणलं ना, ऊन पडतंय कडक. मग या असल्या उन्हात कशी नाही सांगा बरं. उन्हात न्यायची म्हटलं तर
उन्हात फिरून फिरून उष्माघात व्हायला आपल्याला. म्हणून तुम्हाला सांगतो उन्हात काही ह्यांना नेलं नाही. म्हणून मग सांगतो तुम्हाला निवांत आपल्या म्हशी बसले त्या सावलीला. काय करायचं आता ही लवकर उठत नाही त्या बघा. एकदा बसले ना आता ही 4 वाजता वैरण टाकायला बघताना ती उठणार बघा. आवाज आपण उठवायचे तर आता तुम्हाला सांगतो निवांत बसती द्या, काय अडचण नाही. कसे का बघा तकडं तुम्हाला सांगतो लेकरांचा खेळ चालाय. अरे दमान 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 खेळा, दमान खेळा. ऊन पडलंय तुम्हाला सांगतो भयानक. जिथं झाडं आहे ती का तिथंच बरं वाटतंय, आणि झाडं नसली की तुम्हाला सांगतो करमतच नाही, एकदम हे होत. झाडाशिवाय शोभा येत नाही. झाडं पाहिजे तिथं, झाडं नसेल तर काय असं भन्नाट दिसतंय. झाडं असली तर मग थोडीफार शोभा येते. आता म्हैस उठले बघा. ही म्हैस तुम्हाला सांगतो लय खातच नाही कोणती, म्हणजे काय म्हणते गवत लयच खात. उन्हामुळे नुसती पाणीच प्यायला पाहिजे म्हणते. आता उठले बघा म्हैस कसे. मसराचा आपल्या नाद करायचा. वारा मात्र शांत आहे बघा, वारं नाही काय नाही. आणि कुत्रा तुम्हाला सांगतो निवांत झाडाखाली बसलाय, झाडाखाली बसलीत निवांत बघा. पण असू द्या, त्यानं तर कुठं जायचं. आपल्याला ऊन लागते म्हणून आपण घरात तर बसतोय, हे कुठं बसायचं. म्हणून बाबा निवांत लोळत बसलाय. कुत्रा कसा लोळत बसलाय नारळाच्या झाडाखाली. ह्याला बी ऊन लागते. ड्रममध्ये पाणी ठेवलंय बघा. घरात उन्हाळ्यात बघा पाणी लागते ना बघा. असं पाण्यात हात बुडवू लागा बरं वाटतंय बघा. मग तुम्हाला सांगतो असं बरं वाटतंय असं गार. अवघड आहे इकडं त्यांचा खेळ चालू आहे. दमान खेळा रे, ऊन लय पडलं या, ऊन लय पडलं या. दमान खेळा दमान. ओ अरे बापरे, आणो फेक मारडा. हो कसे बघा जोरात तुम्हाला सांगतो नाद करायचा नाही.